नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय तुमचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आपण आता 2 महिने 10वीचा बोर्ड पेपर येणार आहे, त्यामुळे प्रत्येक पेपरचे आपण प्रिपरेशन करूया. मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्लिश एवढे विषय आहेत. आपण हळूहळू आपण त्याची प्रॅक्टिस करूया. कसं काय वाटतंय, कसं काय केलं पाहिजे, कशावर फोकस केला पाहिजे. आता फक्त एक महिन्याच्या पण कमी दिवस बाकी आहेत पेपर चालू व्हायला. आता आपली दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी इतके रिव्हिजन चालू झाली पाहिजे. आता आपण मॅथ्स 1, मॅथ्स 2 बद्दल बोलूया. पहिलं आपण एकदम समजून घेऊ का पेपर पॅटर्न. कोणती परीक्षा तुम्हाला क्रॅक करायची असेल, तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यायचं असेल कोणत्या प्रकारचा पेपर येतो, पेपराचा पॅटर्न काय आहे. तर आपल्याला आता बघूया मॅथ्स. आज आपण मॅथ्स वन बद्दल विचार करणार आहोत आणि मॅथ्स 2 बद्दल. तर पहिला क्वेश्चन पेपर बघूया कसा येतो. तर टोटल 5 क्वेश्चन, 40 मार्काचा पेपर, ऑप्शन सोबत 60 मार्क. झाला पहिला 40 मार्काचा पेपर, ऑप्शन सोबत 60 मार्क. आपल्या तर तुमचा ध्येय पाहिजे, तुम्हाला किती मार्क पाहिजेत, किती मिळवू शकता तुम्ही. तर आता याच्यामध्ये लेवल असते पेपरमध्ये तुमची, की किती मार्काचा पेपर लिहायचा तुम्हाला. इझी, मॉडरेट, इझी, मिडियम, इझी क्वेश्चन, मिडियम क्वेश्चन, डिफिकल्ट क्वेश्चन. ते डिफिकल्ट क्वेश्चन ते लास्टच्या चौथ्या आणि पाचव्यामध्ये असतात. इझी आणि मिडियम म्हणजे 40 पैकी तुम्ही 28 मार्क इझिली पाडू शकता. मी बोलतो तुम्ही इझिली पाडू शकता. तुम्हाला जर 40 पैकी 40 पाहिजे असेल, तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायची गरज आहे. आणि आज आपण नवनीत डायजेस्टमध्ये आपण सहकार्य करूया की आपण कसं काय पाडू शकतो ते. तर आपण आता बघूया पहिला क्वेश्चन. पहिल्या क्वेश्चनमध्ये काय येत आहे, सॉल्व मल्टिपल चॉईस क्वेश्चन. सॉल्व आउट ए आणि बी दोन आहेत, एक एक मार्काला 4 क्वेश्चन. पहिला क्वेश्चन, ए मध्ये 4, बी मध्ये 4, नो ऑप्शन. याच्यामध्ये कोणताही ऑप्शन आहे तुम्हाला. काय बोलत यात एक मार्क गेला तर गेला, इतकं समजून जा. म्हणजे आपला पहिला क्वेश्चन झाला. नंतर आहे सेकंड क्वेश्चन, कम्प्लीट 2 ॲक्टिव्हिटीज आउट ऑफ 3, 3 पैकी 2. नंतर त्याच्यामध्येच 5 पैकी 4 म्हणजे तो ऑप्शन सोबत येतो. नंतर आहे तिसरा क्वेश्चन, कम्प्लीट ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी आली म्हणजे बॉक्स येईल. बॉक्स टाईप क्वेश्चनमध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त किमती भरायच्या आहेत. मॅथ्स 1, मॅथ्स 2 मध्ये फक्त किमती, फॉर्म्युला, थेरम, कोणता थेरम यूज केला आहे, का केला आहे, रिझन द्यायचा फक्त, बस. एकदम इझी क्वेश्चन आहे हा. 3 मार्क आपल्या हातात गेले नाही पाहिजे. नंतर आहे सॉल्व एनी 2 आउट ऑफ 4 कसा क्वेश्चन. क्वेश्चन 3 मध्ये बी 2 आउट ऑफ 4, 3 मार्काला म्हणजे झाले येत आहेत आता 3 3. याचे 6 मार्क आपल्याला आलेच पाहिजेत काय पण. आणि इथं ऑप्शन आहेत. म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चौथा धडा आहे आपला फायनान्शियल प्लॅनिंग, तो हार्ड जातोय जरा. तर त्याचे क्वेश्चन आहे ते तिसरा, चौथा, पाचवा याच्यामध्ये क्वेश्चन जास्त करून. आणि गेल्या वेळी फक्त आला होता जीएसटी नंबरचा, तो क्वेश्चन 1 मध्ये आला. क्वेश्चन 3, 4, 5 नंतर क्वेश्चन 4 मध्ये आलो आपण. ह्याच्यामध्ये एनी 2 आउट ऑफ 3 सब क्वेश्चन, 4 मार्काला एक क्वेश्चन आहे. म्हणजे टोटल तुमचे 8 मार्क झाले इथे. 8 मार्काला येईल हा. हा जो क्वेश्चन आहे तुमचा, हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि लास्टला तुम्हाला एकच सॉल्व करायचा आहे. मग क्वेश्चन 4 ज्याने मिळवला तो गेला 40, 40 मार्काचा पेपर तो गेला 35च्या आसपास, तर इझी जाईल. ज्याला क्वेश्चन नंबर 4 क्रॅक झाला तो, मी बोलतो माझी गॅरंटी आहे, माझे खूप विद्यार्थी आहेत त्यांना 35च्या वरती ज्यांना ज्यांना मार्क मिळाले त्यांनी तुमचं पेपर अनालिसिस करा. तुम्ही चौथ्या क्वेश्चन जर पार केला, 8 मार्क तुम्ही मिळवले, तर तुम्ही इझिली जाल 35च्या वरती. आणि लास्टचा क्वेश्चन आहे 1 आउट ऑफ 2 सब क्वेश्चन. याच्यामध्ये 3 3 मार्काचे, सॉरी एकच क्वेश्चन करायचा आहे तुम्हाला 2 पैकी, पण इथे एकच ऑप्शन आहे तुम्हाला. आणि हा जरा हार्ड जातो. क्वेश्चन 5 जर तुम्हाला क्रॅक करायचा असेल, मी तुम्हाला सांगतो परत, एक ट्रिक आहे माझ्याकडे. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 तुम्हाला 5 क्रॅक करायचा असेल, तर तुम्ही जे पण प्रॅक्टिस सेट आहेत डायजेस्टमध्ये, आपल्या नवनीतच्या डायजेस्टमध्ये जे प्रॅक्टिस सेट आहेत, आणि ग्रीन कलरमध्ये जे जे आहेत, ग्रीन कलरमध्ये हार्डवाले क्वेश्चन आहेत ते तुम्ही रिपीट सॉल्व करा. काय करा, रिपीट. जितके तुम्ही रिपीट सॉल्व कराल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि तुम्हाला जर एखादा क्वेश्चन समजला इझिली, तर तुम्ही इझिली त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क पाडू शकता. याच्यामध्ये काही हार्ड नाही आहे. हार्ड फक्त क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5. तुमचं टार्गेट समजा तुम्हाला किती पाहिजे, 40 पैकी तुम्हाला किती मार्क पाहिजे. तर झालं आता मॅथ्स 2 बद्दल. आता मॅथ्स 1चं मी सांगितलं की काय 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 नाही येऊ शकत. म्हणजे हा क्वेश्चन पेपर कसा आहे, तर आपण प्रत्येक धड्याला किती मार्क आहे ते बघूया. आता प्रत्येक धड्याला किती किती मार्क आहेत. हा आता टॉपिक वाईज वेटेज आहे. याच्यामध्ये बघाल तर तुम्हाला कुठल्या कुठल्या धड्यावर कमाल घ्यायचे. तर पहिला धडा लिनियर इक्वेशन,
12 मार्क. दुसरा धडा क्वाड्रॅटिक इक्वेशन 12 मार्क. नंतर 6वा धडा स्टॅटिस्टिक्स 12 मार्क. 12 प्लस 12 प्लस 12 किती झाले? 36 मार्क. किती धडे? 3 धडे राहिले. 3 धडा 4 मार्क येईल का? बाकी म्हणजे 36 प्लस 4 40 मार्काचा पेपर आहे, पण 36 मार्क आपल्याला कशामध्ये भेटतात? या 3 धड्यांमध्ये. म्हणजे या 3 धड्यांवर तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची. कोणता? पहिला, दुसरा आणि 6वा. याच्यामध्ये तुम्ही जितकी जास्त कमांड ठेवाल पहिल्या, दुसऱ्या आणि 6व्या धड्यावर, तेवढी जास्त तुमची ही गॅरंटी 40 पैकी 40 पडायची. ज्याला 100% मार्क पाहिजे, ज्याला स्कोर करायचा आहे, त्याला पहिला, दुसरा आणि 6वा याच्यावर तुम्हाला कमांड आलीच पाहिजे. तुम्ही हे धडे सॉल्व्ह केलेच पाहिजे. जितकी जास्तीत जास्त सम तुम्ही सॉल्व्ह कराल तितका जास्त फायदा तुम्हाला आहे. आता नंतर राहिले तिसरा धडा अरिथमेटिक प्रोग्रेशन 8 मार्क. नंतर चौथा धडा फायनान्शियल प्लॅनिंग 8 मार्क आणि प्रोबॅबिलिटी 8 मार्क. 8 8 8 24 आणि 36. ही लढाई फक्त इथली आहे. याच्यावर कमाल मिळवा 40 पैकी 40 इझिली जाते तुम्ही. इझिली म्हणजे इझिली मी बोलतो, काही हार्ड नाही आहे तुम्हाला. नंतर अरिथमेटिक प्रोग्रेशन सगळा फॉर्म्युला पाहिजे आणि थोडा लॉजिक आहे. फायनान्शियल प्लॅनिंग थोडा लॉजिक वाला. प्रोबॅबिलिटी थोडा लॉजिक. तुमचा लॉजिक जर क्लिअर झाला, एकदा तुम्हाला सॅम्पल स्पेस आला तुमचा राईट, तर तुम्ही काही करू शकता, इझिली करू शकता. आणि स्टॅटिस्टिक्स हा 6वा धडा आहे. याच्यामध्ये तुम्हाला पाठांतर, फॉर्म्युला पाठांतर पाहिजे, कोणती स्टेप आहे, कोणती लेवल आहे, पाय चार्ट आहेत, हिस्टोग्राम आहेत. यातलं हिस्टोग्राम आणि पाय चार्ट हा लॉजिक वाला क्वेश्चन आहे. ते कसे काढायचे ते तुम्हाला आले पाहिजेत. पहिला, दुसरा, 6वा या 3 धड्यांवर तुम्ही जास्त फोकस केला तर तुम्ही इझिली, माझी गॅरंटी 40च्या 40 इझी पाडू शकता. 3 4 5 हे धडे आहेत. अरिथमेटिक प्रोग्रेशन, फायनान्शियल प्लॅनिंग, प्रोबॅबिलिटी हे लॉजिक वाले क्वेश्चन आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जरा लॉजिक लावून करायचं आहे की कसं येईल, काय येईल, याचं तुमची स्किल. इथे बघा आता काय काय असतं, प्रत्येक पेपरचा ऑब्जेक्टिव्ह काय असतो आपला? नॉलेज किती आहे? 20%. अंडरस्टँडिंग 30%. ॲप्लिकेशन 40% आणि स्किल 10%. आता खूप सारी मुलं बोलतात की दादा आम्ही मॅथ्सचा अभ्यास करतो, पण मॅथ्सचा अभ्यास काय करायचा, काय फायदा आहे, पुढे तर हा यूज नाही होत. पण मॅथ्स काय करतं आपल्याला? कोणतीही एक्झाम आहे, कोणत्याही लेवलला जा, कुठेही जॉबला जा, तुम्ही कोणताही बिझनेस करा, तुमचं डोकं किती फास्ट चालेल. डोकं कसं फास्ट चालेल? जसं तुम्हाला जितकं जास्त मॅथ्स आहे, ज्याचं जितकं मॅथ्स चांगला असतो त्याचं डोकं तितकं चांगलं चालेल. म्हणजे किती कठीण काळ आला, किती कठीण परिस्थिती आली, तरी ते काय बोलतात, डगमगून न जाता ते सामना करतात अडथळ्यांचा आणि पार करतात. म्हणून तुमची स्किल टेस्ट आहे ती मॅथ्समध्ये सॉल्व्ह करते. म्हणून मॅथ्सचा अभ्यास करायचा. मॅथ्सचा अभ्यास काय करायचा की हे परत आपल्याला करायचं नाही म्हणजे याचा काय फायदा आहे, असं नाही आहे. याचा फायदा तुम्हाला तुमच्या जीवनात होणार आहे. म्हणून आता मी हे सांगितलं मॅथ्स 1चं 60 मार्काचा पेपर आहे. आपण 40 मार्काचा पेपर आहे, 60 मार्क विथ ऑप्शन. 40 पैकी 40 आलेच पाहिजे. ज्याला 100% मार्क पाहिजे त्याने मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2 याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क आलेच पाहिजे. तेव्हा तुम्ही 100च्या आसपास जा आणि स्कोअर करा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.